बातमी संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरमध्ये अमित शहांची बावनकुळे आणि तावडेंसोबत एक बैठक होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा थोड्याच वेळात नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत। नाशिकमध्ये शहा हे भाजप नेत्यांशी महत्त्वाची चर्चा करणार आहेत। रात्री आमची बैठक झाली। या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित भाई आणि पार्टीचे नेते उपस्थित होते। जागा वाटपाचा प्रश्न तिन्ही पार्ट्यामध्ये समन्वयानं सोडवला जाईल। कुठल्याही प्रकारचा वाद जागा वाटपामध्ये आमचा आणि मित्र पक्षाचा नाही। त्यामुळं यश आमच्या दृष्टीनं नक्की आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार। तर दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। दत्ता, एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। नक्कीच काही वेळापूर्वीच ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। अमित शहा अगदी काही क्षणांपूर्वी नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते सध्या छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती गेलेले आहेत आणि तिथून ते नाशिकला दाखल होणार आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा तिथल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये अमित शहा यांची भाजपच्या दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांच्यासोबत बैठक सुद्धा पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये भाजपच्या जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि या सगळ्या चर्चा झाल्यानंतर अमित शहा पुन्हा एकदा नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरचा 2 दिवसाचा दौरा आटोपून अमित शहा हे आज दुपारच्या सत्रामध्ये नाशिकसाठी रवाना झालेले आहेत आणि नाशिकला सुद्धा ते महत्त्वाची बैठक घेणार आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।